बघा शासनाचे बारदाने, हे बघा, हा ही गाडी लावली आहे कुठं, काय म्हणतात माहिती का, की बाबा आम्ही कारवाई करू शकत नाही, संबंधित एफडीओला बोलतो, काय म्हणते हे, त्याच्यामध्ये शासनाचा माल नाहीये, पण तू पुण्याच्या ह्याला शाळेला पाठव ना, प्रयोगशाळेला, तिथून डिक्लेअर करेल ना प्रहारच्या माध्यमातून. यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. मी कलेक्टर साहेबांना काल हे टाकलं होतं, व्हिडिओ काल रात्री गाडी मी सीपी साहेबांना सुद्धा टाकला होता, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा. तर हे पोलीस प्रशासनाचं काम नाही साहेब, हे महसूल प्रशासनाचं काम आहे. संबंधित जे एफडीओ तुमचे नवीन आले, यापूर्वी शिंदे साहेब होते, आता नवीन कोणीतरी आले, त्यांना पण काल फोन केला. साहेब म्हणलं हे तुम्ही असं लिहून देऊ नका हा शासनाचा माल नाहीये म्हणून, संबंधित जे काय आहे ते प्रयोगशाळेला पाठवत आहे, त्यांनी दिल्यानंतर अहवाल आम्ही तुम्हाला सादर करतो असं म्हणा तुम्ही. त्यांनी काय करायला नाहीये म्हणून घेऊन देतात, गाडी सोडून देतात तिथं. पोलिसांनी एवढा प्रयत्न करून गाडी आणतेत, मग ह्यांनी सोडून देतात गाड्या. राज्यामधून साहेब सोलापुरात येतात माल, आपल्या इकडे एमआयडीसी सिंचोड एमआयडीसी म्हणून आहे, तिकडे पॉलिश करत असतात, परराज्यात नाही परदेशात पाठवत असतात पॉलिश करून. आता शासनाचा माल साहेब, मी तुम्हाला तिथं फॅक्टऱ्या दाखवतो त्यांचे, त्या फॅक्टरीवर रेड करा पोलीस प्रशासनाला घेऊन. मी तुम्हाला विनंती करतो, आपण परत भेटू 1-4 दिवसांनी. अजून एक तुम्हाला पत्र देतो, संबंधित ठिकाणी जिथं जिथं हे जे धान्य येतं पॉलिश होतं ते तुम्हाला त्या बाबतीत मी सगळे तुम्हाला ठिये सांगतो. त्या ठियावर जर आपण रेड केलं, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. आम्हाला एवढीच विनंती की लहान मुलं वगैरे असतील ह्याच्यामध्ये, यांच्या तोंडातलं धान्य जे काय आहे मोदी सरकारने, याच्यामध्ये मोदी सरकारची पण बदनामी आहे, शासनाची बदनामी. शासन डाळ मिळते, काय काजू मिळतात, काय काय मिळालं नाही, आता तूर डाळ वगैरे, काय हरभऱ्याची डाळ वगैरे मिळते, तांदूळ मिळतात. हे काय करतात माहिती का, एक्स्ट्रा कोणी अनपड जर असतील त्यांचे थंब घेतात, असे थंब घेतल्यानंतर ते झालं नाही म्हणून सांगतात, प्रति महिला असेल निघून जाती, पण तिचं धान्य काढून काढा बाजारात विकते. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं.